नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ कदम. साइड स्पोर्ट्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आफ्टर द मॅच सेक्शन हे आपण चालू करत आहोत. जे नवीन खेळाडू आहेत त्यांना रोड मॅप पाहिजे की आपण कोणत्या प्रयत्नांनी टेनिस क्रिकेटमध्ये एक उच्च पदावर जाऊ शकतो. यासाठी साइड स्पोर्ट्सनी एक अतिशय उत्तम प्रकारचा उपक्रम राबवला आहे. त्यामध्ये आपल्याला चांगले नवीन खेळाडू, जुने खेळाडू, समालोचक जे टेनिस विशेषक आहेत ते तुम्हाला या सेक्शनमध्ये बघायला भेटतील. तर आज आपण आपला जो चांगला खेळाडू, गुणी खेळाडू आणि सर्वात महत्त्वाचं प्रेमळ खेळाडू अशा खेळाडूला आज आपण इथं बोलवलं आहे. तो म्हणजे बहुतेक ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज घेऊन त्याने आज नाव आपलं महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राबाहेरही त्याला एक उत्कृष्ट आयकॉन खेळाडू म्हणून त्याची मागणी आहे. आत्ताच झालेल्या पिंपरी करंडकमध्ये त्याने बेस्ट बॉलर हा किताब मिळवला. देवरोडमध्ये बिग बॅश झाली, त्या ठिकाणी सुद्धा 11 बॉल 50 म्हणजे एक ऑलराऊंडर खेळाडू आज आपल्याला लाभलेले आहेत. नमस्कार शुभम. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल की तुझं पूर्ण नाव आणि तू आता राहतो कुठे? माझं पूर्ण नाव शुभम दादासो शेळके. मी शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव सांडस या गावात राहतो. तुझा जन्मच तिथला आहे का? हो, जन्मच तिथला आहे, रांजणगाव सांडस मध्ये. शुभम, तू तुझ्या या प्रवासाबद्दल काय सांगशील? कसा तू या खेळात आला? क्रिकेटची आवड मला लहानपणीपासूनच होती आणि मी 2016 साली लेदर क्रिकेट खेळण्यासाठी पुण्यात आलो. माझी आवड लेदर क्रिकेटमध्ये जास्त होती. तर मी 16, 17, 18, 19 4 वर्षे क्रिकेट खेळलो, परंतु मला काही चान्स भेटला नाही. PYC हिंदू जिमखाना क्लब आहे, त्या क्लबमध्ये मला काही चान्स भेटला नाही. तर 2020 साली माझ्या पायाला इंजुरी झाली, माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर मी 2-3 महिने रेस्टवर गेलो. रेस्ट नंतर मी पुन्हा आलो. तर मला असं वाटलं की लेदर क्रिकेटमध्ये टाईम घालवण्यापेक्षा टेनिस क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकतं. तर मी टेनिस क्रिकेटकडे वळालो. आणि आता टेनिस क्रिकेटवर वळला तू. 3-4 वर्षाचा तुझा तो 3-4 महिन्याचा गॅप झाला, त्याच्यानंतर तू टेनिस क्रिकेटवर वळला. पण तुला पहिले अडथळे कसे काय आले टेनिस क्रिकेट खेळताना? एखादा खेळाडू नवीन येतो तेव्हा त्याला डायरेक्ट भेटू नाही शकत चान्स. तर कोणत्या टीम मार्फत तुला चान्स भेटला किंवा कोणत्या खेळाडूने तुला पाठिंबा दिला? तर मी गावाकडे खेळत होतो स्टार्टिंगला. तर मला आष्टापूर या ठिकाणी टुर्नामेंट होती एक. तर तिथं मी गावच्या टीमकडून खेळत होतो. तिथं पप्पू तोडकर सर, नितीन वाकळे सर हे आलते. तर त्यांनी माझा गेम तिथं पाहिला. मी तिथं डॉनला, पुण्याचा जो डॉन आहे बॉलर, त्याला मी 20 रन मारले होते. तर तिथून त्यांनी माझा नंबर घेतला पप्पू सर यांनी आणि नंतर मला ते पुण्यात खेळायला चालू केलं त्यांनी. नंतर मग मी हळूहळू रहीम 11 टीममध्ये जॉईन झालो. 2 वर्ष कंटिन्यू मी चांगल्या ओपनच्या टीमा हरवल्या, जसं की देसाई युनायटेड झालं, मृत्युंजय झालं, अजून हडपसरची टीम झालं. ह्या टीमा मी हरवल्या एकट्याने. तर तिथून मग माझी एक नवी ओळख निर्माण झाली आणि मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आता तू प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना तुला या संघांना हरवल्यानंतर या संघांची मागणी ही तुला वाढली असेल की तू आमच्या संघामध्ये खेळ. असे कोण होते, कुणी तुला फोन कॉल केले, कसं काय झाला तुझा तो प्रवास? सर्वप्रथम मला विशालदादा कांबळे सर जे आहेत, पिंपरी करंडकमध्ये मी त्यांच्या टीमला हरवलं होतं एक 3-4 वर्षापूर्वी. तर सर्वप्रथम त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी मला कोकण दौऱ्यावरती नेलं फर्स्ट टाइम. मी तिथं चांगला परफॉर्मन्स दिला. तिथून मी कंटिन्यू त्यांच्या टीमसोबत खेळलो. परंतु काही कारणास्तव माझी जी रेग्युलर टीम होती रहीम 11, मी त्या टीममध्ये गेलो परत आणि त्यांना त्या टीममध्ये मी कंटिन्यू खेळत होतो पुन्हा एकदा. म्हणजे तू पुण्यातच राहायला आला का क्रिकेट खेळण्यासाठी? हो, पुण्यातच राहायला आलो मी, कारण की गावाकडे जास्त क्रिकेट नाही खेळत जात आणि प्रॅक्टिस पण कोण करत नाही. तर आपला गोल आहे प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं, तर प्रॅक्टिस चांगली व्हावा म्हणून मी पुण्यातच राहायला आलो. गावातलं क्रिकेट आणि सिटीमधलं क्रिकेट यामध्ये तुला काय फरक वाटतो? गावाकडल्या क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त प्रकारचे बॉलर पाहायला भेटत नाही किंवा जास्त चांगले प्लेअर पाहायला भेटत नाही. परंतु सिटीमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचा प्लेअर पाहायला भेटतो. चांगला बॅट्समन तुम्हाला हिटिंग करणारा पाहायला भेटतो, तुम्हाला सर्कल खेळणारा खेळाडू पाहायला भेटतो, बॉलर व्हेरिएशन करून टाकणारे पाहायला मिळतात. तर हा फरक आहे गावाच्या क्रिकेटमध्ये आणि ओपनच्या. प्रॅक्टिस करताना तू त्या खेळाडूंमध्ये तुला किती ओव्हर बॅटिंग भेटते किंवा किती ओव्हर बॉलिंग भेटते आणि तू प्रॅक्टिसचा टाइम किती असतो, किती वेळ तुला भेटतो,
तो दिवसभराचा दिनक्रम कसा असतो? सकाळी मी 6:30 वाजता उठतो, 7 वाजेपर्यंत फ्रेश होतो. 7 ते 8 मी 2 तास जिममध्ये असतो. नंतर मी येतो, नाश्ता वगैरे करतो, जो काय डाएट आहे तो फॉलो करतो. फ्रेश आंघोळ वगैरे करून मी 10 वाजता प्रॅक्टिसला जातो. 2 तास प्रॅक्टिस करतो, माघारी येतो, जेवण वगैरे करतो आणि झोपतो, रेस्ट करतो. पुन्हा संध्याकाळी 6 वाजता प्रॅक्टिसला जातो आणि 1-1.5-2 तास बॉलिंगची प्रॅक्टिस करतो. तू एवढी प्रॅक्टिस करतो तर एखादा तुला कधी खेळाडू येऊन म्हटला असेल तुझा गेम एवढा इम्प्रूव्ह होतोय, तुझ्यात तर म्हणजे नैसर्गिकच आहेत, आपण म्हणतो की देवाने दिलेले गॉड गिफ्ट आहे, हां, त्यावेळेस तुझं उत्तर काय असेल अशांना? मला असं कोण बोललं तर मी त्यांना नैसर्गिक नाही सांगणार. हे सगळं जे काय आहे ते कष्टामुळे आहे. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटत नाही आणि मला असं वाटतं की मी जे कष्ट केलेत त्या कष्टाचं फळ मला आत्ता भेटतंय. आता तू एवढं कष्ट घेतोय, पण गावाकडच्या मुलांसाठी तू काय सल्ला देशील? ग्रामीण भागातील मुलं जर सिटीमधून यायचं असेल त्यांना, ते त्यांचं कुटुंब सोडून त्यांना यायचं असेल तर त्यांनी काय आणि आपल्या घरच्यांना कसं फोर्स केलं पाहिजे किंवा येण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे? सर्वप्रथम त्यांनी त्यांची क्वालिटी ओळखली पाहिजे. कारण की त्यांना स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी एवढं सर्व सोडून पुण्यामध्ये चाललो आहे तर मी प्रोफेशनल क्रिकेट खेळन, एवढा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये पाहिजे. तेव्हाच त्यांनी हे पाऊल घ्यावं, अन्यथा आपल्या गावाकडे राहून घरच्यांना हातभार द्यावा. आता काही नवीन खेळाडू च्या मार्फत मी हा प्रश्न विचारतोय की ते म्हणतात आम्हाला प्रोफेशनल टेनिस क्रिकेट खेळायचंय पण आम्हाला चान्स भेटत नाहीये. तर असा चान्स हा कशा मार्फत भेटतो की एक मोठा प्लेअर तयार होतो? तुम्हाला ओपनच्या टीममध्ये लगेच चान्स भेटत नाही, पण तुम्हाला त्या चान्सची वाट बघावी लागते. पण एवढं सांगतो की एक ना एक दिवस नक्की चान्स भेटतो. त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात होईल. कारण की ज्यावेळेस तुम्ही ओपनचं क्रिकेट खेळता, तुम्ही ओपनला 1 सिक्स मारता, 2 सिक्स मारता, त्यावेळेस तुम्ही क्वालिटी बॉलरलाच मारता, तर ते अख्खी दुनिया बघत असते. तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच चांगला होईल. ते दिवसभराचं तुझं ट्रेनिंग असतं पण कधी कधी मॅचेस असतात, तर त्या मॅचेसमध्ये तुझं कसं शेड्यूल असतं? मॅचच्या दिवशी मी वेगळं असं काही करत नाही, नॉर्मल फिटनेस करतो, जास्त हेवी करत नाही, डाईट वगैरे करतो, जेवण वगैरे करतो आणि मॅचला जातो. मॅचला गेल्यानंतर कधी कधी परफॉर्मन्स होतो, कधी कधी होत नाही, त्यावेळेस तू माइंड तुझं स्टेबल कसं काय ठेवतो? चांगला परफॉर्मन्स झाला तरी पण मी माझ्या माइंडला सांगत असतो की हा परफॉर्मन्स एवढा म्हणजे ह्याच्यापेक्षा बेस्ट कसं करता येईल याच्याकडे लक्ष देतो. आणि चांगला जर नाही झाला तर माझ्यामध्ये काय चुकलं, आज कसं काय मी फ्लॉप झालो, हे मी चेक करून ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत तू एवढा क्रिकेट खेळलेला आहे, कमी वयात तू चांगलं नाव करतोय, तर तू कोणत्या स्टेजला बघतोय की कोणत्या खेळाडूप्रमाणे तुला व्हायचंय किंवा तू कोणत्या खेळाडूला आदर्श पण मानतो असं काय? मी माझा आदर्श कृष्णा पवार सरांना मानतो. कारण की ते आज ग्रामीण भागातून येऊन ISPL सारखी स्पर्धा खेळतात ते, तर नक्कीच त्यांच्याकडे बघून शिकण्यासारखं आहे खूप काही. आणि मी त्यांनाच आदर्श मानतो आणि त्यांच्यासारखा हिटर बनण्याचा प्रयत्न करतोय. कारण की त्यांची जी बॅटिंग आहे ते खूप भारी आहे. कारण की ते स्लोगला येतात, 12-13 बॉल असताना ते 4-5 सिक्स मारतात आणि आपल्या टीमला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातात. तर माझा पण तोच प्रयत्न आहे की मला स्लोगला कशी चांगली बॅटिंग करता येईल याच्याकडे मी लक्ष देतो आणि मी त्यांना फॉलो करतो. आता तू त्या ISPL मध्ये खेळला तू म्हटला, तर ISPL मध्ये खेळण्यासाठी तुझे प्रयत्न काय आहेत किंवा तू कृष्णा सरांकडून काही सल्ले घेतले ते का? मी कृष्णा सरांकडून तर नाही घेतले, पण पप्पू तोडकर सरांकडून सल्ले घेतलेले आहेत. कारण की त्यांनी मला एवढंच सांगितलेलं आहे की तू तुझा गेम ओपनच्या टुर्नामेंटला दाखव, तुला नक्कीच ISPL खेळायला भेटेल. कारण की गाव वाईज, तालुका वाईज ज्या स्पर्धा खेळून तुम्हाला ISPL खेळता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला ओपनचं क्रिकेट गाजवावं लागेल, तेव्हाच तुम्ही ISPL खेळू शकता. तालुका वाईजचे तू आता पप्पू तोडकर सरांचं नाव घेतलं, तर ते तुझे तालुका वाईजचे कॅप्टन आहेत. कधी कधी असं होतं की सिच्युएशन प्रमाणे होत नाही, तर त्यावेळेस पप्पू तोडकर सर तुझे कशी म्हणजे सांभाळून घेतात तुला? पप्पू सर थोडे रागीट स्वभावाचे आहेत, म्हणजे मॅचमध्ये रागीट स्वभावाचे आहेत.
तर ते थोडे शिव्या वगैरे देतात. तर ठीक आहे, चालतं मॅचमध्ये एवढं तेवढं. पण काही काही वेळेस माझा पण स्वभाव थोडा तापट असल्यामुळे मी उलटं पालटं बोलतो थोडंफार. त्याचा इफेक्ट मॅचमध्ये होतो आणि इतर वेळेस सुद्धा होतो. तर माझं एवढंच सांगणं आहे की सिनियर प्लेअरला रिस्पेक्ट द्या आणि ते समजा काही चुकीचं बोलले तर त्यांना जवळ जाऊन सांगा की सर असं असं तुम्ही नका बोलू, मला नाही सहन होते, तुम्ही हे करू शकता. जर एखाद्याचा तापट स्वभाव असेल, बरोबर, त्याचे फायदे व तोटे हे पुढच्या टीमला होतात. अशा वेळेस जर 12 बॉल 12 रन असतील आणि तू जर बॅटिंगला गेला आणि तू आउट झाला, अशा वेळेस टीम हारते. नक्की टीम म्हणून विचार करायला पाहिजे का सांघिक खेळ म्हणून विचार करायला पाहिजे का वैयक्तिक खेळ, तू तुझ्या खेळाचा विचार करतोय का टीमच्या? याच्यावर तू काय उत्तर आहे? मला असं वाटतंय वैयक्तिक खेळापेक्षा तुम्ही टीमचा विचार जास्त केला पाहिजे. कारण की टीम जिंकली की तुमचं नाव हे आपोआप होणार आहे. तर सर्वप्रथम मी टीम कशी जिंकेल याकडे लक्ष देईल आणि स्लेजिंग वगैरे होत असेल तर त्याच्याकडे लक्ष नाही देणार. बरेच जण हे मॅच चालू असताना स्लेजिंग करतात, चिडवतात. तर याचा फायदा हा पुढच्या टीमला होतो की तू तुझ्या मनावर कंट्रोल करतो. बऱ्याचदा मी बघितलं की आता देव रोडमध्ये एक मी सामना बघत होतो तुझा, 2दा कॅच सुटला आपला महेश नानगोडे 2दा कॅच सुटला आणि ती मॅच ते जिंकले. तर त्यावेळेस तू लास्टला बॉल वगैरे आपटला असा आणि तो नवीन खेळाडू होता, त्याच्याकडे 2 कॅच गेले, ते सुटले. अशा वेळेस तुझी रिॲक्शन आणि त्याच्यामुळं संघावर काय परिणाम झाला? मॅचमध्ये एवढं तेवढं होत असतं आणि थोडं ॲग्रेसिव्ह स्वभाव असल्यामुळं त्या गोष्टी होतात. परंतु त्या कंट्रोल केल्या पाहिजेत नवीन पोरांनी आणि टीममध्ये कसं मिळून मिसळून राहता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तू आता बाहेर एवढ्या जागी खेळायला जातो तर संघ काय तुमच्या काय गप्पा गोष्टी चालतात? बाहेर खेळायला जाताना ट्रॅव्हलिंगमध्ये एवढंच असतं की मजा करणे जे काही पर्सनल लाईफचे इन्सिडेंट आहे त्या शेअर करत आम्ही जात असतो. वेगळं असं काय नाही. तुम्ही एवढे बाहेरचे दौरे करता, ठीक आहे, तर प्रवासामध्ये डाईट प्लॅन वगैरे कसा काय असतो, फॉलो होतो किंवा नाही होत? आता प्रॉपर डाएट तर नाही फॉलो होत, परंतु थोडाफार डाएट आपण फॉलो नक्कीच करू शकतो. उदाहरणार्थ काजू, बदाम, खजूर, पिस्ता ह्या गोष्टी तुम्ही बॅगमध्ये सोबत नेऊ शकता व त्या तुम्ही फॉलो करू शकता. बऱ्याचदा काय होतं की नवीन खेळाडू आता आपण बघतोय की दमछाक होते बऱ्याच खेळाडूंची, डायरेक्ट खेळायला उतरतात किंवा त्यांना इंजुरी प्रॉब्लेम होते डायरेक्ट क्रिकेटमध्ये खेळायला गेल्यामुळं. अशांसाठी काय आफ्टर मॅच किंवा मॅच झाल्यानंतर काही व्यायाम करण्याची जरूरत आहे? सर्वप्रथम मी त्यांना हे सांगेल की तुम्ही मॅचच्या आधी एक 15-20 मिनिटं वॉर्मअप करा. तुमची बॉडी पूर्ण लूज होईल असं वॉर्मअप करा. कारण की तुमची बॉडी जर लूज नाही झाली तर त्याच्यामुळे तुम्हाला क्रॅम्प येऊ शकतो, तुमचं पाय मुरगळू शकतो, हाड फ्रॅक्चर होऊ शकतं, खूप काही होऊ शकतं. तर मॅचच्या आधी तुम्ही वॉर्मअप करा व नंतर मॅच झाल्यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग सुद्धा करा, जेणेकरून तुमची बॉडी फ्लेक्सिबल राहील. जेवढी तुमची बॉडी फ्लेक्सिबल राहील तेवढं तुम्ही जास्त क्रिकेट खेळणार आणि लॉंग क्रिकेट खेळणार. पण दिवसभरात कमीत कमी 4 ते 5 मॅचेस, अशा वेळेस किती मिनिटं तुम्ही एक स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करायला पाहिजे? तुम्ही दिवसभरात 4-5 मॅचेस जरी झाल्या तरी तुम्ही पहिल्या मॅचला वॉर्मअप केलं पाहिजे व लास्ट मॅचला लुझनिंग केलीच पाहिजे. मध्ये असं काय वेगळं करण्याची गरज नाही. तुमच्या ज्या मॅचेस यूट्यूबवर होतात तर यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला तुमचा गेम दिसतो, पण तुम्ही जे आयकॉन खेळाडू आहे हे कधीही त्यांच्या ज्या मेन रील्स करतात तेच टाकतात, मागं काय झालंय ते टाकीत नाही. त्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? तर यूट्यूबद्वारे रील टाकण्याचा एवढाच फायदा आहे की कुणालाच वाटत नाही की आपला स्वतःचा खराब परफॉर्मन्स झालेला सोशल मीडियावर टाकावा. त्याच्यामुळे बरेचसे प्लेयर हे फक्त 6 बाउंड्रीचेच व्हिडिओ टाकतात. याचा तुम्हाला काय फायदा तोटा होतो का? याच्यातून तुम्ही काय अभ्यास करता का खेळाडूंचा? हा कसा खेळतोय तर त्याला आपण कोणत्या प्रकारचे बॉल, हा लेग साईडला ज्यादा मारतोय तर त्याप्रमाणे आपण त्याला बॉलिंग टाकायला पाहिजे, असं काय तुम्ही अभ्यास करून त्याला बॉलिंग टाकता? असा काय अभ्यास करत नाही, परंतु मॅचमध्ये जशी सिच्युएशन आहे त्यानुसार आम्ही जसं ग्राउंड आहे जसं विकेट आहे त्या हिशोबाने आम्ही बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि कसे कमीत कमी रन देता येतील ओव्हरला हा विचार जास्त असतो.
आता ओव्हरचं बघितलं तुझ्या डोक्यात काय असतं की बॅट्समन प्रमाणे ओव्हर टाकायचे की तुझे आधीच तू बॉल ठरवतो कोणते टाकायचे? बॅट्समन बघून मी ओव्हर टाकतो, कारण की आधीच ठरवलं तर तो प्लॅन विस्कटू पण शकतो, कारण की बॅट्समन कोणता शॉट खेळेल हे माहीत नसतं आपल्याला. त्यामुळं तुम्ही क्रिकेटमध्ये ठरवून काहीच करू शकत नाही. तुम्हाला त्या सिच्युएशननुसार तुम्हाला त्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, तेव्हाच तुम्ही एक चांगला प्लेअर बनू शकता. चांगला प्लेअर म्हटला तू, तर चांगला प्लेअर बनण्यासाठीचं सूत्र काय तुला काय वाटतं? हार्डवर्क आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि मेहनत करणे. आणि या 3 गोष्टींमधलं एक जरी नसलं तरी मग तुम्ही कुठेतरी मागे राहू शकता, मला असं वाटतंय, कारण की तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज जर आपल्याला भविष्यात एक टेनिस क्रिकेटला एवढे मोठे दिवस आले ते ISPL गत, त्यामध्ये जर खेळायचं तुला जर चान्स भेटला तर कोणत्या टीममध्ये खेळशील? मी चेन्नई सिंगम्स. चेन्नई सिंगम का आवडते का तुला ती टीम? मला त्या टीममधले सुमित डेकळे सर जे आहेत त्यांचं ॲग्रेशन खूप आवडतं, कारण की ते एकदम टीममध्ये इन्व्हॉल्व असतात. खेळताना पूर्ण त्यांचा फोकस हा टीममध्ये असतो, गेममध्ये असतो, व ते जिंकण्यासाठी खेळतात, एक जिद्दीने खेळतात. ते मला खूप आवडतं. सुमित डेकळे यांनी आतापर्यंत सुप्रीमो चषकात एक 5 फायनल मारले ते, बरोबर? तर भविष्यात जर तुला बोलवलं त्यांनी खेळायला आणि तुझी मृत्युंजय ही टीम सुद्धा असेल तर तू कोणत्या टीमला प्रिपेअर करशील? मी सर्वप्रथम आमच्या कॅप्टनला कॉल करेन व त्यांना विचारेल की मला अशी ऑफर ह्या टीमने ऑफर दिलेली आहे, तर मी काय करू सर, जाऊ का? तर आमचे कॅप्टन ऋषी सर, मला नाही वाटत की ते मला नाही पाठवणार. मला ते 100% म्हणतील की सुमित डेकळे सरांची टीम आहे, खूप मोठी टीम आहे, ऑल इंडियामध्ये खेळते, तर नक्कीच तू त्या टीममध्ये जा आणि तुझं गेम चांगला कर. ऋषी सर आज तुमचे कॅप्टन आहेत, तू मृत्युंजय टीममध्ये खेळतो, तर सर पूर्ण टीम कशी सांभाळतात किंवा कशी मॅनेज करतात? सरांना प्रत्येक प्लेअरचा रोल माहिती आहे, कोणता प्लेअर कुठे काय करू शकतो, काय नाही करू शकत. त्यामुळे ते चांगली टीम चालवतात आणि सर्वप्रथम त्यांना खूप मोठा अनुभव आहे, त्यामुळे त्यांना टीम चालवायला इझी जातं. आता ऋषी सर आहेत, त्यांचं एवढं वजन असून देखील ते फिट वाटतात, तर याचं पाठीमागचं काय वाटतं तुला की ते काय मेहनत घेत असतील? मेहनत असं काय नाही आहे, पण ते मी जे मगाशी बोललो, वॉर्मअप झालं, स्ट्रेचिंग झालं, ह्या गोष्टी ते करत असतात. त्यामुळे त्यांची बॉडी फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना कॅचेस पकडताना पण होतो. भरपूर वेळा डाय वगैरे मारतात, ते फ्लेक्सिबल आहेत आणि चांगले प्लेअर आहेत. तू अशा कोणत्या खेळाडूंना बघतो जे पुणे टेनिस क्रिकेटमध्ये तू खेळतोय आणि भविष्यात एक मोठे प्लेअर होतील टेनिस क्रिकेटचे? महेश नानगुडे, अमित तांबे, सनी कसबे, रोहित खरात, हे 4 खेळाडूंना बघतो. हो. भविष्यात जर तुम्ही 4 जण पण एकत्र आले तर असं होऊ शकतं का एकाच टीम मध्ये? होऊ शकतं, कारण की आता सुद्धा आम्ही एकत्र खेळतो बऱ्यापैकी आणि चांगल्या चांगल्या टीमांना सुद्धा हरवतो आम्ही एकत्र आलो. पुणे जिल्ह्यात जर तुला टीम बनवायची म्हटलं तर त्याचे कॅप्टन कोण असतील? ऋषी सर. आता तू एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला खेळत असताना असे कोणते मोठे सामने आहेत की तू स्वबळावर जिंकून दिले? ते आत्ताच झालेलं नुकतंच पिंपरी करंडक, त्या करंडकमध्ये ओव्हरऑल माझा परफॉर्मन्स बघता मी 11 विकेट घेतल्या ओपनच्या सामन्यांमध्ये आणि 60 रन केलते. तर त्या 3 मॅचेसमध्ये मला 2 मॅच होत्या, तर मी माझ्या बॉलिंगच्या जीवावरती मी ते सामने जिंकून दिले. एवढा मोठा परफॉर्मन्स झालेला आहे आणि याच्या जीवावर मला तर वाटतं मुंबईच्या एका ताई पॅकर्स संघाने तुला बोलवलेलं आहे मुंबईमध्ये खेळायला, बरोबर? तर याविषयी तुला काय वाटतं, किती आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी? नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, कारण की आज पुण्यामध्ये क्रिकेट खेळत होतो, आज मला मुंबईमध्ये पण ओळखायला लागलेत आणि त्यांच्या टीममध्ये बोलवायला लागले सर्वप्रथम, आणि मी जी मेहनत घेतली त्याचं फळ मला आत्ता भेटतंय, त्यामुळं नक्कीच आनंद होतोय. अशा वेळेस कॉल कुणाचे येतात ज्यावेळेस ताई पॅकर्सच्या संघातून तुला बोलवलेलं आहे? मॅनेजरचा येतो की एका खेळाडूचा येतो? मला एका खेळाडूचा कॉल येतो, पंकज पालन म्हणून सर आहेत, ते मला नेहमी कॉल. म्हणजे बॉलर? हो, पंकज दादा. हो. चांगला ओळखीचा आहे, 1 नंबर व्यक्तिमत्व आहे स्वभावाने पण. हो. तर भविष्यात
तुला अजून पुढे खेळायचंय, किती वर्षाचं तू असं टार्गेट ठेवलेलं आहे की मी एवढ्या वर्षात रिटायरमेंट घेणार आहे किंवा मला एवढ्या वर्षात चांगलं क्रिकेट खेळून मला तुझं टार्गेट काय असं? आता माझं वय 25 आहे. मी पुढच्या 15 वर्षात मला कसं चांगलं प्रोफेशनल क्रिकेट खेळता येईल याच्याकडे माझं टार्गेट असेल. आणि सर्वप्रथम मला कसा माझा इन्कम वाढवता येईल किंवा त्या इन्कम मधून मी माझा स्वतःचा बिझनेस कसा उभा करेन ह्याच्याकडे पण माझं टार्गेट असेल. एक साधारणतः जो नॉर्मल खेळाडू असतो तो किती पैसे कमवत असेल एक वर्षभरात? वर्षभरात एक नॉर्मल खेळाडू 5 ते 6 लाख रुपये कमवू शकतो. आणि एक प्रोफेशनल प्लेअर एक ISPL वगैरे खेळलेले जर प्लेअर असतील ते नक्कीच 20-25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न घेत असतील माझ्या अंदाजे. तू ज्यावेळेस मोठमोठ्या टुर्नामेंट खेळतो, आयकॉन म्हणून जातो, किती रुपये तुम्हाला ठरवले जातात? अशी रक्कम काय असते का दिवसानुसार ठरले जाते? बऱ्याच ठिकाणी तर दिवसानुसार रक्कम ठरली जाते, कारण की आपण बोलायचे स्पॉन्सरला जर ते मान्य असेल तर त्या हिशोबाने ते बोलवतात. काही काही ठिकाणी 5,000 रुपये भेटतात पर डे, काही ठिकाणी 7,000 भेटतात, काही ठिकाणी 10,000 भेटतात. तर ते स्पॉन्सरवर डिपेंड असते की त्यांना कसं किती रकमेत प्लेअर सुटेबल होत आहे त्या हिशोबाने ते प्लेअर बोलवतात. आतापर्यंत तुझी सगळ्यात मोठी रक्कम कोणती ती एका दिवसात तुला भेटलेली? मला कागल येथे टुर्नामेंट होती, एका दिवसात मला 10,000 रुपये भेटले त्या आयकॉनचे. एका दिवसाला 10,000 रुपये. परफॉर्मन्स कसा होता तो त्यावेळेस? परफॉर्मन्स माझा चांगला होता. तिथलीच कोल्हापूरची टीम होती आणि तिथला एक फेमस बॉलर होता. तर 12 बॉल 30 रन पाहिजे असताना मी त्या बॉलरला लाईनीत 5 6 मारले होते आणि तिथं मॅच जिंकून दिली ती. आता कोल्हापूरवर आठवलं की आता कोल्हापूरमध्ये 2 महिने झालं तुमचा संघ आणि मुंबईचा एक ओपनचा संघ होता वाटतं, तर त्या संघात 6 बॉल 6 असताना तू मॅच काढून दिली होती माती विकेटला. हा बावडा ग्राउंड मध्ये. हा बरोबर. तर त्या सामन्याचा अनुभव काय सांगशील? कारण खूप रोमांचक सामना होता तो. तर 18 बॉल 21 रन पाहिजे होते आणि मुंबईचे सगळे प्लेयर चांगलेच होते त्या टीम मध्ये. तर 18 बॉल 21 रन असताना मी ओव्हरला आलो. मी 7 रनाची ओव्हर टाकली. 14 रन राहिले. 12 बॉल 14 रन राहिले. तर 12 बॉल 14 रन असताना आकाश उत्तेकर म्हणून बॉलर आहे, त्याने 4 रनाची ओव्हर टाकली. मॅच आली 6 बॉल 10 रन. 6 बॉल 10 रन असताना मॅच आली 1 बॉल 5 रन. 1 बॉल 5 रन असताना माझा म्हणजे मी बेस्ट बॉल टाकला, यॉर्कर बॉल. तो परफेक्ट पडला व ती मॅच आम्ही जिंकलो आणि एन्जॉय केला. वा. आणि आत्ता झालेल्या देवरोड या सामन्यात तो 11 बॉल 50 ची एक सगळ्यात महत्वपूर्ण सामना खेळला, त्याबद्दल? देवरोडचं सांगायचं झालं तर पहिली मॅच आम्ही खूप खराब हारलो होतो आणि स्पॉन्सरने आमच्या एवढा विश्वास दाखवून आम्हाला घेतलं होतं. तर मनात एक असं वाटलं की आपल्यावरती स्पॉन्सरने एवढा विश्वास ठेवलाय तर आपण काहीतरी वेगळं करून टीम कशी जिंकेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच हिशोबाने मी आलो बॅटिंगला आणि एकदम फ्री माइंड बॅटिंग केली. असं काही डोक्यात ठेवलं नाही की मला रनच करायचे, हे करायचे, ते करायचे. मी बॉलच्या मेरिटवर शॉट मारत गेलो व तिथे एक रेकॉर्ड झाला. 11 बॉलमध्ये 50 रन मी मारले. असा कधी कधी स्कॅम होतो का की तू एखाद्या टीम मध्ये गेलेला आहे आणि तुला संघ मालकाने 5,000 दिले, तुला 10,000 देतो पण तू खेळू नको? असा स्कॅम तर माझ्यासोबत तर नाही झालेला, पण असे किस्से मी ऐकलेले आहेत बाकीच्या प्लेअर कडून. ऐकलेले ते का तुला कोणत्या खेळाडूने सांगितलेलं आहे? मला एका खेळाडूने सांगितलेलं आहे. मग काय सांगशील? असं तुला जर एखादी रक्कम दिली तर तू ती रक्कम घेऊ शकतो का? मी तर नाही घेणार, कारण की मला असं वाटतं की तुम्हाला ज्या स्पॉन्सरने बोलवलंय त्या स्पॉन्सरसाठी तुम्ही चांगलं खेळलं पाहिजे व बेस्ट स्वतःचा बेस्ट देता आला पाहिजे. कारण की आज क्रिकेटमध्ये भरपूर प्लेअर आहेत, ते प्लेअर सोडतात त्यांनी तुम्हालाच का बोलवलंय? कारण की तुमच्यात काहीतरी क्वालिटी आहे आणि तुम्ही तीच क्वालिटी त्यांना दाखवली पाहिजे आणि टीमला कसा बेस्ट देता येईल, कसं जिंकून देता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे, पैशा का न बघता. आता मागच्या वर्षी खेड प्रीमियर लीग होते, तुझे तिथं सगळ्यात आजपर्यंत सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तू म्हणू शकतो का? हो, नक्कीच म्हणू शकतो. काय परफॉर्मन्स होता? नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. तिथं मी आणि कृष्णा सातपुते सर आयकॉन होतो. तर कृष्णा सर हे ओपनिंगला जायचे, मला एक 18 बॉल भेटायचे. तर त्या 18 बॉलमध्ये मी जाऊन 5-6 सिक्स मारूनच यायचो.
म्हणजे बॅटिंग खूप क्वालिटी होत होती. तू एका ओव्हरला कोणत्या तरी बॉलरला 5-6 पण मारले होते. स्पिनर होता त्यांच्यातला तो तालुक्याचा बॉलर होता. तुला नव्हतं माहित कोण आहे, पण तू एक नंबर खेळला होता आणि ते व्हिडिओ पण व्हायरल झाली होती तुझी. मग कधी कधी व्हिडिओ व्हायरल होतात, तुला असं वाटतं की अरे आपण अजून चांगला तो लातचा 6 मारला असता तर 6 6 झाले असते. तू एखाद्याला 6 6 मारशील का? तर 6 बॉल 6 6 ते तुला टीमला गरज असेल तर मी नक्कीच 6 बॉल 6 6 मारेल, आणि जर टीमला गरज नसेल तर मी प्लेट करेल 6 बॉल. कारण की मला पण असं वाटतं, मी पण एक ऑलराऊंडर आहे, मला पण असं वाटतं की 6 बॉल 6 6 खाल्ले तर क्रिकेट खेळण्यात काय अर्थ नाहीये, माणूस खचून जातो पूर्ण. तर मला जर तसा योग्य आला तर मी नक्कीच 6 बॉल प्लेट करेन आणि बॉलरला रिस्पेक्ट देईल. आता तू म्हटला खचून जाण्यात, असं कधी तो क्षण आलेला आहे की टेनिस क्रिकेटमध्ये की तू खचून गेलेला आहे आणि आता टेनिस क्रिकेट सोडायचं आहे मला? जसं की माझ्या लाईफमध्ये असा क्षण आलता, क्रिकेट खेळताना माझा पाय फ्रॅक्चर झालता. राईट साईड, लेदर खेळताना लेफ्ट साईड झालता, टेनिस खेळताना राईट साईड झालता आणि सेम इंजुरी होती गोठ्यामध्ये. तर मी वैतागलो होतो इंजुरीमुळे पूर्ण. तर माझ्या पायाला प्लॅस्टर होतं. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरनी प्लॅस्टर केलं, बोलला 15 दिवसात नीट होईल. मी 15 दिवसानंतर डॉक्टरकडे न जाता ते प्लॅस्टर घरीच कापलं. त्याच्यानंतर मी पाहिलं तर पायाला सूज तशीच होते. मी पुन्हा डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर मला बोलला प्लॅस्टर कुठे आहे. मी बोललो डॉक्टर कापून टाकलं. डॉक्टर मला ओरडला वगैरे, खूप काही झालं. नंतर मी त्यांना बोललो की डॉक्टर मला काय करता येईल आता, तर ते बोलले पुन्हा प्लॅस्टर करावं लागेल. त्यांनी पुन्हा प्लॅस्टर केलं. नंतर परत 1 महिना प्लॅस्टर ठेवलं आणि मी डॉक्टरकडे न जाता परत ते घरीच कापले. आणि पूर्ण ह्या गोष्टींना मी कंटाळलो होतो, कारण की क्रिकेट खेळायची सवय असल्यामुळे घरी कंट्रोल होत नव्हतं. आणि डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आठवडा 15 दिवस वाढून द्यायचे आणि म्हणायचे की आपण नंतर कापू. त्या गोष्टीला कंटाळून मी ते दुसरं प्लॅस्टर सुद्धा घरीच कापलं. त्यावेळेस मनात असा विचार आलता की क्रिकेट कुठंतरी सोडून द्यावा आणि कामधंदा करावा. परंतु मी त्या गोष्टीतून पण खूप काही शिकलो. मी जिमला गेलो, सर्व काही गोष्टी केल्या आणि त्यातून कमबॅक केला. आज तू तुझं घरदार सोडून आई वडिलांपासून दूर आलेला आहे, तर आई वडिलांविषयी तू काय म्हणशील? आई वडिलांना मी गुरुचा दर्जा देईल, कारण की ते आहेत म्हणून आज मी आहे. कारण की त्यांनी सपोर्ट केला नसता तर आज मी येथे नसतो. आणि माझे सर्व काही जे आहे ते आई वडील आहेत. आज तू ISPL सुप्रीमो झालं, या एवढे मोठे जे स्टेज आहेत यांच्यामध्ये खेळल्यानंतर खेळाडूचा काय फायदा होतो? ISPL झालं, सुप्रीमो झालं, या स्पर्धा खेळल्यानंतर अख्खे जे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत या मोठ्या स्पर्धा पाहत असतात. आणि त्याचा फायदा प्लेअरला असा होता की तुम्हाला आयकॉनची मागणी वाढते आणि ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला क्रिकेट खेळायला भेटते. आता तू किती वर्षात तुला वाटतं की तू ISPL खेळू शकतो? तर तसं जर मेहनत घेतली तर मी 1 वर्षात पण ISPL खेळू शकतो. तेवढी तुझी मेहनत सराव चालू आहे का? हो, चालू आहे. डेली सराव तर चालू आहे. परंतु मला एवढंच वाटतं की खेळामध्ये पॉलिटिक्स नाही झाली पाहिजे, तर नक्कीच मी ISPL खेळेन. तुला काय वाटतं की पॉलिटिक्स हे होतं का? पॉलिटिक्स हे होतं बऱ्यापैकी, कारण की जे जुने खेळाडू आहेत त्यांच्या नावावरती बऱ्यापैकी क्रिकेट चालू आहे. तुम्ही कितीही चांगले खेळा, तुम्ही जर एका टीममध्ये असाल तर तुम्हाला तिथं चान्स भेटत नाहीत. जे जुने प्लेयर आहेत त्यांनाच सर्वप्रथम चान्स दिला जातो आणि नंतर मग जे काय आहे ते थोडेफार बॉल राहिले की तुम्हाला पाठवलं जातं. किती टक्के चान्स आहे तुला वाटतं ISPL मध्ये खेळण्यासाठी? आता तू यावर्षी सुप्रीमो खेळलेला आहे आणि तुमच्या टीमचा परफॉर्मन्स पण एक थोड्याहून तुम्ही म्हणजे विजय होता होता वाचले, तर काय म्हणणं आहे तुझं यावर? ISPL खेळू शकतो, परंतु मला असं वाटतंय की आता 6 टीम आहेत ISPL ला. अजून 2 टीमा जर वाढल्या तर भरपूर असे नवीन प्लेयरांना चान्स भेटेल आणि ते सुद्धा ISPL खेळतील. आणि सुप्रीमो विषयी काय म्हणणं आहे तुझं? सुप्रीमो तर बेस्टच आहे. सर्वात भारी टुर्नामेंट टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप मानलं जातं सुप्रीमोला आणि खूप भारी स्पर्धा असते. मला आवडेल पुढच्या वर्षी ती स्पर्धा खेळायला आवडेल मला. आता पुढं तुझं 2-3 महिन्यानंतरचं नियोजन कसं आहे? सीझन चालू होतोय, आता पावसाळा चालू आहे, तर आता ऑफ सीझनला माझं टार्गेट एवढंच असतं की बॉडी कशी मेंटेन ठेवता येईल, ज्याचा फायदा तुम्हाला पुढच्या 7-8 महिने सीझनला होऊ शकतो, यावरती जास्त लक्ष देतो. आणि जास्तीत जास्त मला कशी प्रॅक्टिस करता येईल, कसं मला मेंटली स्ट्रॉंग होता येईल याच्याकडे जास्त भर दिला जातो.
मेंटली स्ट्रॉंग आणि फिजिकल स्ट्रॉंग याच्यामध्ये काय फरक आहे? ज्यावेळेस तू खेळतो याच्यामध्ये तुला काय फरक वाटतो? तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसाल तर तुमच्या फिजिकल स्ट्रॉंग असून काही उपयोग नाहीये. कारण की तुमच्या बॉडीमध्ये ताकद आहे, परंतु त्या ताकदीचा वापर कुठं करायचा हेच तुम्हाला जर नाही कळलं तर ते काही कामाचं नाही. त्यामुळे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये सुद्धा. उदाहरणासहित सांगितलं तर अजून बरं वाटेल. उदाहरणार्थ, आता समजा 12 बॉल 12 रन पाहिजे, तुमच्याकडे खूप ताकद आहे आणि तुम्ही जर बॅट फिरवत बसले तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. तुम्ही तिथं जर मेंटली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही सिंगल डबलने मॅच जवळ नेऊन सुद्धा जिंकली जाते. असं नाही की 6 मारूनच मॅच जिंकलं पाहिजे. तर मला असं वाटतंय तुम्ही स्लेजिंग होत असेल तर त्या स्लेजिंगकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. काही झालं तरी मी मॅच जिंकून देऊ शकतो, एवढा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवरती. अशी एक मॅच तुमच्या सोबत झालेली आहे का, घडलेली आहे का? हो, येरळवाडीमध्ये मी तालुक्याच्या टीममध्ये खेळत होतो. 3 बॉल 12 रन पाहिजे असताना मी 2 6 मारून मॅच जिंकून दिली होती. त्याच्या आधी मी भरपूर बॉल डॉट झालो, परंतु ती मॅच क्लोज आली कशी तरी आणि मी 3 बॉल 12ला स्वतःवरती विश्वास ठेवला आणि मॅच जिंकून दिली. त्या टुर्नामेंटला आम्ही फायनल खेळलो. अजून एक सामना मी सांगतो, कारण मी टेनिस क्रिकेट एवढी आवड आहे मला की मी त्याच्यामुळेच चालू केलेलं आहे. तर मृत्युंजय मध्ये तुम्ही खेळताना आत्ता मागचे 1 महिना झालेले आहे, तुम्हाला 30 बॉल 30ची आवश्यकता काहीतरी होती. पहिला दत्ता खेळत होता पवार, त्याने थोडेफार डॉट घेतले. त्याच्यानंतर पुढचं ती मॅच घुसत डायरेक्ट. तुला त्या मॅचची सिच्युएशन माहिती आहे? कोणती मॅच आहे सांगू शकतो तू? खरं तर मी त्यावेळेस त्या टुर्नामेंटला गेलो नव्हतो. पहिल्या दिवशी गेलतो, परंतु माझ्या आयकॉनची मॅच असल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी गेलो नाही. ती मॅच मी लाईव्ह पाहिली. तर मी हेच सांगितलं की सिंगल डबल पण खूप गरजेचे आहेत. कारण की तुम्ही 6 मारून जिंकला काय आणि सिंगल डबलने जिंकला काय, विन विन असतो. तर मला एवढंच म्हणायचं की सिंगल डबलने पण मॅच होऊ शकते. आत्ताच जर आपण बघितलं तर काल जडेजा लास्टपर्यंत खेळत होता, बुमराहने सिराजने त्याला साथ दिली, पण त्या जो खेळला विजयीलाच किंमत असते की पराजयाला पण किंमत भेटू शकते. तुम्ही कसे हारला याकडे पण दुनिया बघत असते. असं काही नाही की विजयाला तर दुनिया डोक्यावरती घेतेच, पण तुम्ही कसे लढला हे पण खूप महत्वाचं आहे. असं कधी घडलेलं आहे की लढता लढता तू लास्टच्या क्षणापर्यंत शेवटी पडला, पण ती मॅच थोड्यातून गेली, तू केलं असतं आणि त्याच्यासाठी तू मेहनत घेतोय, असा कोणता सामना? आत्ताच नेमकी झालेली देवडोड प्रीमियर लीग, त्या ठिकाणी मी वैयक्तिक 105 रन केले होते दिवसभरात आणि विकेट पण भरपूर होत्या. तर मला असं वाटत होतं की मी माझ्या स्वतःच्या जीवावर माझ्या टीमला घेऊन सेमीफायनल फायनल खेळावा. क्वार्टर फायनलची मॅच चालू होती. तिथं काही थोड्याफार प्लेयर्सकडून चुका झाल्या, मिसफिल्डिंग झाली, महेश नानवडे सारख्या प्लेयरचे कॅचेस सोडले, त्यामुळं आम्ही मॅच हारलो. त्या ठिकाणी मला खूप लढलो, परंतु यश काय नाही आले. अशा वेळेस माणूस हारतो, दुःख होतं खूप, किंवा जे खेळाडू असतात ते साथ देतात? अशा वेळेस दुःख तर होतं, परंतु असं वाटतं की क्रिकेट आहे, या गोष्टी चालूच असतात. नेक्स्ट टाइम मी नक्की कसं चांगलं करेन, माझं काय चुकलं किंवा दुसऱ्या खेळाडूंचं काय चुकलं हे मी त्यांना सांगेल व आपल्या टीमला विजय जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. तुझा मोटिव्ह काय? जे लाचचा प्रश्न आहे हा, की काय तुला आयुष्यात करायचंय लाचचं? मला चांगलं क्रिकेट खेळायचंय आणि माझ्या आईबाबांना सुखी ठेवायचंय. नक्की आई वडिलांची सेवा तुझ्याकडून घडो. आई वडील हेच आपले गुरु आहेत. तर प्रथम स्थानी तू गुरु कोणाला मानतो? आईला आणि वडिलांना, पण सर्वप्रथम मी आईला मानेल. तुझी गावाकडे शेती करायचा कधी विचार आहे? शेती करायचा विचार कधी डोक्यात आलाच नाही, कारण की क्रिकेटवरती खूप प्रेम आहे आणि लहानपणापासूनच मी क्रिकेट खेळलो आणि पुढे पण खेळेल. योगायोगाने जर मला त्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात मी गेलो तर शेती सुद्धा मी करेन. एक शेतकरीच असा विचार करू शकतो. शुभमला माझ्याकडून शुभेच्छा. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व असेल तरच क्रिकेट खेळायला पाहिजे, दोघांच्या संवादातून असं लक्षात येते. तर क्रिकेट वेडा माणूसच क्रिकेटला वेळ द्या आणि क्रिकेट चांगलं खेळा. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. शुभम, तू काय सांगशील की लाचचा प्रश्न आहे हा, बिगिनर्सला सांग की एक लाचचा सल्ला दे
की तुम्ही नवीन खेळाडू येत आहे त्यांच्यासाठी एक असं मोटिवेट सांग की ते त्या रोड मॅपने जायला पाहिजे. मी नवीन खेळाडूंना एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या प्रोसेसवर लक्ष ठेवा आणि मनापासून जिद्दीने मेहनत करा. तुम्हाला नक्की एक ना एक दिवस फळ भेटेल. तुमच्या आयुष्यात भरपूर अडथळे येतील, परंतु तुम्ही हार मानू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि लढत राहा. धन्यवाद. धन्यवाद.